सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। नमस्कार, मी ॲडव्होकेट सिराज रजाक शेख। नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून जनतेचे व प्रत्येक सोलापुराकडून एक खूप अपेक्षा आहेत की जसं काय आपल्या सोलापुरात पाहता आपण उद्योग व्यवसाय, रोजगार नाही आहे, विमानतळ नाही, असे बरेचसे प्रश्न आहेत व खरं तर मी एक वकील म्हणून, एक समाजसेवक म्हणून सर्वप्रथम वकिलांसाठी ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ऍक्ट अर्थात वकिलांचे संरक्षण कायदा हे पास झालं पाहिजे। हे सर्वप्रथम हे त्यांनी आपल्या लोकसभेमध्ये, पार्लिमेंटमध्ये हे आवाज उठवला पाहिजे, कारण हल्ली वकिलांवर होणारे हल्ले व त्यांच्यावर होणारा अन्याय हे कुठं तर थांबलं पाहिजे। अनेक वर्षापासून ते खूप प्रलंबित आहे। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट अंमलात आणावे व सध्या खंडपीठ, सोलापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणण्यासाठी 2013 साली ज्येष्ठ वकिलांनी व सर्व वकील बांधवांनी एक लक्षणीय उपोषण केलं होतं। तेव्हा देखील सरकारकडून त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की हे खंडपीठ सोलापुरात देण्यात येणार आहे, परंतु काही काळानंतर सत्ता जेव्हा दुसरी आली, परंतु सत्ता आल्यावर ते खंडपीठ दुसऱ्या शहराला, जिल्ह्याला गेलेलं आहे। तर सोलापूर शहराला एक उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं ही अपेक्षा नवनिर्वाचित खासदार यांच्याकडून आहे व तसं बघताल तर हे झालं वकिली व्यवसायापर्यंत एक वकील म्हणून, परंतु एक समाजसेवक म्हणून मी जिथं राहतो प्रभाग क्रमांक 22 अर्थात रामोडी 2 नंबर सेटलमेंट भूषणनगर येथे पाणीची सुविधा जी आहे, रात्री अपरात्री पाणी सोडलं जातं आणि ते पाणी एवढ्या कमी दाबाने सोडलं जातं की आमच्या आई भगिनी जे कोणी आहेत ते रात्री उठून मोटर लावताना जे पाणी कमी दाब आहे म्हणून मोटर लावतात, परंतु तसं करताना त्यांची जीवितहानी होते व काही लोकांचे आमच्या प्रभाग क्रमांक 22 रामोडीमध्ये त्यांचा जीवही गेलेला आहे मोटर लावताना। तरी देखील हे पाण्याचा आवाज हे खूप ज्वलंत प्रश्न आहे, हे सोलापूर लोकसभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी उचललं पाहिजे असं आमचे प्रामाणिक मत आहे की सर्व मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी व मुस्लिम समाजासाठी आरक्षण भेटलं पाहिजे। हे सर्व आमचे सगळ्यांचं मत आहे। मराठा समाज, धनगर समाज त्यांच्याबरोबर मुस्लिम समाजाला देखील आरक्षण भेटलं पाहिजे, हे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि राहिला विषय ते रामोडीबद्दल मी जे सांगितलेलं आहे पाण्याचा प्रश्न, ते खासदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष घालून ते आवाज उचलला पाहिजे, कारण स्थानिक लोकप्रतिनिधींना याचं काही घेणं देणं नाहीये, परंतु ते हे ज्वलंत प्रश्न आहे, हे ज्वलंत प्रश्न त्यांनी मार्गी लावून आमच्या सोलापूरकरांसाठी, प्रभाग क्रमांक 22 साठी सगळ्यांसाठी एक सुख सुविधा चांगली करावी, जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही, एवढीच अपेक्षा आहे। धन्यवाद।